ठाकरे संघर्ष करो, आदित्य ठाकरे संघर्ष करो, शरद पवार संघर्ष करो, राहुल गांधी संघर्ष करो, उद्धव जी संघर्ष करो, उद्धव जी संघर्ष करो, उद्धव जी संघर्ष करो, राहुल जी संघर्ष करो, शरद पवार संघर्ष करो। आणि त्याच्यामुळे वाईट या गोष्टीचं वाटतं की प्रताप सरनाईक या मंत्र्यांनाच माहिती नव्हतं की भाडेवाढ झाली आहे। म्हणजे नोकरशाह किती मुजोर झाले आहेत, मंत्र्याच्या फाईल शिवाय, फाईलवर सिग्नेचर शिवाय जाहीर करतात की भाडेवाढ झाली आहे। उद्या विधानसभेत उत्तर मंत्र्याला द्यायची आहेत। टीकेचा धनी हा मंत्री होतो आणि जर मंत्र्याला सांगणार नसतील तर हे षडयंत्र आहे। त्या मंत्र्यांनी हे ताबडतोब भाडेवाढ रद्द करावी, तो त्याचा अधिकार आहे। मी त्यांना विनंती करतो की तुम्हाला विश्वासात न घेता महाराष्ट्रावर अन्याय करणारी आणि तुम्हाला बदनाम करणारी भाडेवाढ झालेली आहे, आपण पुढे येऊन ही त्वरित रद्द करावी। तसेच हाच प्रश्नाला धरून परिवहन खात्यामध्ये एक नंबर प्लेटचं टेंडर निघालंय। त्या नंबर प्लेटच्या टेंडर मध्ये 1000% घोटाळा आहे, 1000%। बाहेरच्या राज्यांमध्ये जी नंबर प्लेट 200 रुपयाला मिळते ती इथे 800 रुपयाला देणार आहेत। हे सुद्धा काम मंत्र्यांनी केलेलं नाही, हे सुद्धा काम अधिकाऱ्यांनी केलंय। ते टेंडर घाईघाईत काढलं आणि टेंडर सुद्धा वादग्रस्त अशा 2 कंपन्यांना दिलेलं आहे। या टेंडर मध्ये आणि भाडेवाढीमध्ये झालेला जो अन्याय आहे, भाडेवाढीमुळे महाराष्ट्रावर अन्याय झाला आणि टेंडरमुळे भ्रष्टाचार झाला, हे मी विनंती करतो प्रताप सरनाईकांना की त्यांनी या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून पहिल्यांदा स्थगिती द्यावी। आता त्यांचं म्हणणं की 3 वर्ष भाडेवाढ झाली होती आणि लाडकी बहीण असेल या अर्ध तिकीट ज्येष्ठांना केलं, या फरक पडला। भाडेवाढ झाली नाही म्हणून भाडेवाढ करणार काय? 15% उत्पन्न वाढलंय का महाराष्ट्रातल्या लोकांचं? 15% उत्पन्न वाढलंय का? तुमच्या चुकांमुळे जर एसटी वरती बोज पडत असेल आणि जर निधी मिळत नसेल ती आम्हाला सांगू नका ना। 15% भाडेवाढ काय कमी आहे काय? सगळे मंत्री फिरतात मर्सिडीज मधनं, मी पण मर्सिडीज मधनं फिरतो। गरिबांचं काय करायचं? उद्या ते म्हणणार हे तर चांगल्या गाड्यांमध्ये फिरतात, हो आम्ही फिरतो, पण गरिबांनी काय करायचा प्रश्न तिथे उभा राहतो ना। त्या गरिबांसाठी काहीतरी करायला पाहिजे। 15% भाडेवाढ परवडणारी नाही, लोक रस्त्यावर उतरतील आणि या शासनाला प्रश्न विचारतील। आताच बजेट सादर केलंय, वाटतं की या बजेटमध्ये हे बजेट आपल्यासाठी नाहीच आहे, हे बजेट बिहारसाठी आहे, आपल्यासाठी थोडी आहे। निवडणुका बीजेपी 365 दिवस 24 तास फक्त निवडणुकीच्या याच्यावर असते। उद्या जर नागालँड मेघालयला निवडणुका लागल्या आणि बजेटची वेळ आली तर ते बजेट नागालँड आणि मेघालयासाठी। देशाचं बजेट आणि देशाचा विचार करतच नाही, ते निवडणुकीचा विचार करत असतात। सोलापूरकरांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावर मी मुंबईत बोलणार आहे।